मॅन ऑफ द मॅच ठरतोय आकाश घरत. आपण लगेचच मंचावरती यायचंय आणि तुम्हाला पहिल्या मॅचचा या पहिल्या पर्वातील पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येणार आहे. सन्माननीय संकेतजी आग्रे साहेब यांच्या हस्ते आपण देतोय पहिला पुरस्कार मॅन ऑफ द मॅचचा. चला यायचं आहे लगेचच आकाशजी घरत, आपण मंचावर यायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय अजिंक्य तारा मित्रमंडळ नगरसेवक चषक 2026 महासंग्राम. या महासंग्रामातील पहिला मॅच चा मॅन ऑफ द मॅच ठरतोय आकाश घरत, मॅन फ्रॉम नक्कीच आपण स्माइल पाहू शकता. आकाशजी आपण काय बोलता या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल आणि या खेळपट्टीबद्दल काय बोलाल? आयोजन सुंदर आहे आणि हे ग्राउंड माझ्यासाठी खूप लकी आहे. मी जेव्हा पण खेळला इकडे सेकंड हायेस्ट तरी रन गेटर राहिलेला इथे. नक्कीच पर्व पहिलं आहे अजिंक्य तारा मित्रमंडळ. कुठेतरी तुम्हाला काही कमतरता दिसते किंवा काही चांगलं इकडे प्रयत्न चालू आहेत आमच्याकडून, या पुढे होणाऱ्या स्पर्धेमध्ये देखील काही चांगलं होऊ शकतो का, याबद्दल काय म्हणाल? ॲक्च्युली ज्यांनी फर्स्ट टाईम हे असोसिएशनमध्ये चांगली टुर्नामेंट केली ना, हे श्रेय त्याला द्यायला पाहिजे. कारण की त्याचं बघून काहीतरी नवीन करता येईल आणि काहीतरी चांगलं करता येईल. ह्या कॉम्पिटिशनमध्ये ना प्रत्येक आयोजन सुंदर असते, त्याच्यातलंच हे काही सुंदर आयोजन. धन्यवाद आकाशजी, तुम्हाला नक्कीच पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा असतील. आपण पाहत होतो आकाशजी घरत पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चांगली बॅटिंग तदनंतर चांगलं षटक देखील त्यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटतं. वळूया कॉमेंट्री बॉक्सकडे जिकडे आपल्यासोबत जोडले जातील अनिकेतजी सावंत. ओव्हर टू कॉम बॉक्स डी. यस, दुसऱ्या मॅचला होती सुरुवात. श्री साईच्या साथीनं JDS संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला गेम प्लॅन, दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले. 2 चेंडूचा खेळ झाला आणि 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. हलक्या हाताने चेंडूला पुनश्च एकदा खेळून काढले. संत गतीने आतापर्यंत सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 मध्ये 3 आतापर्यंत श्री साई स्पोर्ट. षटक क्रमांक 1 सलमान. हलक्या हाताने पुनश्च एकदा नरम हाताने चेंडूला खेळले. एकेरी धाव खात्यामध्ये ॲड होईल. एकेरी धावायला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं श्री स्पोर्ट या संघाकडून. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ आणि संत सुरुवात. हो, जागा बनवून खेळलाय. चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. वेदांच्या बॅटमधून शानदार चौकार. स्पर्धा पाहतोय आपण. एक साईडला JDS संघ, दुसऱ्या साईडला श्री स्पोर्ट संघ. दोन्ही मातंबर संघ मानले जातात, परंतु श्री स्पोर्ट संघ म्हटलं तर यांचं देखील आयोजन नियोजन खूप चांगलं होतं. गत वर्षामध्ये आम्ही तिकडे गेलो होतो आणि नक्कीच द्वितीय पारितोषिक मान आम्हाला मिळाला होता अजिंक्य ताराला. आणि नक्कीच काय आयोजन होतं, काय नियोजन, भव्य दिव्य आयोजन आम्हाला पाहायला भेटलं होतं. आणि आज इकडे आला तर तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. यस, आउट सध्या लेग स्टंपचा मारा डायव्हर्सिटीच्या बाहेर पंचाने त्याला वाईट घोषित केलंय. षटक क्रमांक 1 संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 वरती बिनबाद श्री साई स्पोर्ट. असेल. चला, सर्व संघांना विनंती असेल आपल्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून घ्यायचे. विनंती असेल ग्रुप ए मधील संघांना विनंती असेल आपल्या फॉर्मॅलिटीज
पूर्ण करून घ्यायचे. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, जुने चेंडूवरती आले, फेकी देखील केले पंचाने अपील, फेटाळले पंचाने अपील, खारिज केले. चांगला दर्जाचा फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, एक्झिक्यूट केला होता, फैजान. फैजान षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय. ओहो, यावेळेस काय मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मोठा मासा गळाला लागलाय. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. मोठा मासा टिपलाय, मोठा मोरा टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिले. एकेरी धाव खात्यामध्ये ॲड होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील दाखल झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना JDSच्या साथीनं आपण संघ श्री स्पोर्ट आपण पाहतोय, विरारचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय श्री स्पोर्ट या संघाचा. हो, चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्याच्या नंतर चेंडू आतमधल्या दिशेने जास्त वळण घेतो, त्याला हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. एकेरीदा पुन्हा एकदा खात्यामध्ये ॲड होईल. चांगली सुरुवात आतापर्यंत श्री स्पोर्ट या संघाची आपण पाहतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा सातत्याने एकेरी दुहेरी धावे देखील तितकंच महत्त्व दिलं जात आहे. 1.5 चेंडूचा संपला खेळ आणि 14 धावा आतापर्यंत धापलकावरती लागले. तर बंटू गो, अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. हो, वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस 15 वरती 1 टीम श्री स्पोर्ट. डीजे थँक्यू डीजे. लगातार 3 चौकार, प्रीतम बाईत 500 रुपयाचा पारितोषिक. लगातार 3 विकेट, गुरुनाथ आरडेसकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि जे चौकार बाउंड्रीच्या बाजूला बॅनर पाहतोय चौकाराचे, त्या चौकारावरती जर चेंडू लागला तर एक मोजिटो असेल. क्रॅकिंग स्ट्रोक, 4 धावा मिळतील या चेंडूवरती. वेदांच्या बॅटमध्ये दमदार चौकार. थँक्यू. फर्दींचं स्वागत केलं चौकारानं. क्रॅकिंग स्ट्रोक, 4 धावा मिळाल्या चेंडूवरती. पुन्हा वन्स अगेन लगातारचा दुसरा वेदांच्या बॅटमधून घणाघाती प्रहार, 4 धावा.
अनिकेत चांगला फटका पाहायला भेटला, क्रॅकिंग शॉट आपल्याला पाहायला भेटला. कुठेतरी तिसरा चौकार येईल का ही बाब महत्त्वाची असेल. तिसरा चौकार येईल का? हॅट्रिक चौकाराची नक्कीच आतुरता पाहतोय. हा ग्राउंड म्हटलं तर इकडे बरेच वेळा हॅट्रिक आलेली आहे. यस 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 लगातार 3 चौकार. प्रीतम बाईत 500 रुपयाचं पारितोषिक. 500 रुपये अगदा ठरेल का? फटका आलाय, फटका आलाय, परंतु डी झोन मध्ये गेलेला. कुठेतरी 500 रुपये प्रीतम आहे त्यांचं सेव्ह होताना आपल्याला पाहायला भेटलं, परंतु फटका चांगला पाहायला भेटला. कॉर्नर शोधण्याचा प्रयत्न होता, पण तेवढंच चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. लेग ब्रेक पडल्यानंतर थोडासा बाहेर येणारा चेंडू पाहायला भेटला, कुठेतरी मिसटॉक पाहायला भेटलं. पुन्हा एकदा बाहेरून मारण्याचा समोरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. यस 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 जुने त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आहे. लगातार 2 चौकार, 2 सिंगल. आतापर्यंत ही स्थिती या तिसऱ्या षटकामधली आपण पाहतोय. हो नक्कीच, वारंवार आपण पाहिलेलं आहे. 2 संघ म्हटलं तर श्री स्पोर्ट्स असेल किंवा JDS संघ क्षेत्ररक्षणासाठी माहीर आहे, परंतु पहा आता चुकी 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 सरळ चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार्क. देऊया संधी डीजेला. डीजे अजून एकदा पण वाजला नाही का? हो चांगला कमबॅक इकडे करताना आपल्याला पाहायला भेटला. 1 विकेट गेल्यानंतर कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटलं. षटक संपलेलं आहे. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे 18 चेंडू धावसंख्या, एक संयमी धावसंख्या म्हणावी लागेल या मैदानावरती. यस 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 चांगल्या स्थितीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये संघ पाहतोय. श्री स्पोर्ट 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 26 काढले. देणारे 6 महत्त्वपूर्ण चेंडू झाले. षटक क्रमांक 4 जुनेद याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हलक्या हाताने चेंडूला खेळलं. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. चला आपण मंचाच्या उजव्या साईडला आपण पाहतोय जे स्टॉल लगवलं वेफर्स आपण स्टॉल पाहतोय, जिथे आपण मोजिटोसारखं आपण सोडाचे पदार्थ आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षकांना खेळण्याला विनंती असेल आपण तिथे जाऊन त्या स्टॉलचा आस्वाद घ्यायचा आहे. वेफल्स फील द बीट. आपण हो यावेळेस काय नो असा इशारा, लाऊड अपील, पंचांचा लाऊड कॉल आपण पाहिला. थँक्यू. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. 2 चेंडूचा खेळ झाला. 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागले. मागील जरा सामना आपण पाहिला 31चा पाठलाग करत असताना न्यामाबाई संघाला पराभूत पत्करावा लागलाय. हो यावेळेस काय हो नक्कीच, पंचांनी कुठेतरी अपील फेटाळली गेलेली आहे. नॉट आउटचा निर्णय इकडे घेताना आपलं पंच विवेकजी चेक करतील आणि नक्कीच डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला भेटणार आहे. 2 संघ म्हटलं ना अनिकेत, JDS असेल किंवा श्री स्पोर्ट्स असेल, दोन्ही संघ एकाच परिसरातले मातंबर संघ मानले जातात. श्री स्पोर्ट्स संघ असेल जो चांगला आयोजन देखील उपलब्ध केलेला होता त्यांनी, आणि JDS संघ म्हटला तर JDS म्हटलं तर एक बोलतात ना चांगला संघ मानला जातो आपल्या विरार परिसरामध्ये. यस 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 दोन्ही विरार परिसरामध्ये येणारे आपण संघ पाहतोय. मागील जर
सामने आपण संघ पाहिले, दोन्ही संघ मोरेगाव परिसरातील होते. म्हणजे सातत्याने विचार केला तर मैत्रीपूर्ण लढत, दोन्ही संघांमध्ये मैत्रीचं नातं आणि त्या मैत्रीचं नातं करत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांचा चांगला खेळ आतापर्यंत राहिला आहे. हो नक्कीच नाही, बॅटल कधी न रंगणार आहे, या पुढील सामन्यामध्ये बॅटल आपल्याला चांगली रंगताना पाहायला भेटणार आहे. यस यस यस, दोन्ही विनर संघ असेल आणि दोन्ही विनर संघामध्ये ती लढत आपण नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच एक साईडला विरार असेल, एक साईडला नालासोपारा असेल, म्हणजे बॅटल मोठी पाहायला भेटणार आहे. विजेता संघ असतील, पराजित झालेले दोन संघांना देखील संधी असेल. चेंडूची खेळी झालेली आहे, तीन चेंडूची खेळी झालेली आहे. नक्कीच जुने त्यांची चांगला कमबॅक आपल्याला म्हणावं लागेल, चांगली गोलंदाजी. हो थोडासा पडल्यानंतर थोडासा बाहेर स्लाइस होताना आपल्याला पाहायला भेटला, परंतु तितकाच चांगला फटका देखील आपल्याला पाहायला भेटला. संयमी खेळी आपल्याला पाहायला भेटली. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये जुनेद यांनी कुठेतरी संघाला चांगल्या मनस्थितीमध्ये घेऊन गेलेलं आहे. यस यस यस, 4 मध्ये 4 आतापर्यंत खर्च केलेत. हो यावेळेस काय आउटसाईड ऑफ स्टंप उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने त्याला वाईट घोषित केले. धावतीच्या रूपामध्ये फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे, आप्पाचा विषयले हाडे. क्रेडिटचं काढे. हो नक्कीच आपण पुढचा चेंडू जुने त्यांचा आपण पाहतोय, थोडासा पहा क्रॉस लेन पाहायला भेटला, परंतु पहा तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला जेडीएस संघाकडून पाहायला भेटलं. निर्धाव चेंडू, या आधीचा चेंडू देखील निर्धाव पाहायला भेटला, त्याच्यानंतर आत्ताचा चेंडू देखील आपण पाहतोय जुनेद यांचा. कुठेतरी चांगली गोलंदाजी जुनेद यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटते. मागे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पाहूया काय होतंय. तत्पूर्वी आपण पाहू शकता एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. इकडे 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 32 धावांचं भलं मोठं आव्हान पाहायला भेटणार आहे. श्रीस्पोर्ट संघाने उभारलेलं आहे. जेडीएस संघासाठी मोठं आव्हान पाहायला भेटणार आहे. आपल्यासोबत आपण पाहतोय आकाशजी घरत नेटवर्क्स आपण पाहतोय, चांगलं प्रेक्षेपण आपल्याला पाहायला भेटतोय. तदनंतर मांगेला डीजे आपण पाहायला भेटतोय. खरोखर चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. अजिंक्यतारा मित्रमंडळ आयोजित नगरसेवक चषक 2026 सर्व क्रीडा रसिकांचे, प्रेक्षकांचे, मान्यवरांचे सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं इकडे सहर्ष स्वागत आहे. आमचे मॅगी सर देखील इंस्टाग्रामचे एक फेवरेट असे इंस्टाग्रामचे स्टार म्हणावं लागेल. आय एम किरू नंतर कोणाचं नाव असेल तर मॅगीचं नाव असेल. मॅगी यांना पण आपण वारंवार वेगवेगळ्या किरदारमध्ये पाहिलेलं आहे. ते आपल्या खलाटातली रील्स असतील, डोंगरावरच्या रील्स असतील, बरेच रील्समध्ये आपण यांना पाहिलेलं आहे. बढेगा आगे बढेगा.
रविवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपण पाहतो ही स्पर्धा 2 मातंबर खेळाडूंमध्ये क्रिकेट स्पर्धेतील या संघांमध्ये पाहतो. एक साईडला JDS संघ, दुसऱ्या साईडला स्पेया. उलटा चेंडू, त्याला पुरेपूर सामना केलाय. सरळ वेदातला भेदून चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पार, चौकार. डीजे पहिल्याच चेंडूवरती श्री गणेशा करताना आपल्याला पाहायला भेटलं. नो +4 म्हणजे 5 धावा येताना पाहायला भेटत आहेत. समीकरण आता पहा कुठे जाऊन पोचलंय. समीकरण जाऊन पोचलंय 24-28चं, म्हणजे 24 चेंडूने 28 धावा, म्हणजे कुठेतरी हा खराब चेंडू बनावा लागेल. पुन्हा एकदा मागे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पहा कमबॅक करताना आपल्याला पाहायला भेटतं गोलंदाज अक्षय. सरळ चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, परंतु बॉक्स मध्ये आउट ऑफ द पार्क, आउट. डीजे पुढील चेंडू. हो, चांगला चेंडू बनावा. थोडंसं पडल्यानंतर लेग ब्रेक झालेला चेंडू बनावा लागेल, परंतु या चेंडूवरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत फलंदाज सलमान. चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. अजिंक्यतारा आयोजित भव्य दिव्य ही स्पर्धा पर्व पहिलं आहे, परंतु पर्व पहिल्यानंतर पुढील स्पर्धा ज्या पद्धतीने केल्या जातील अजिंक्यताराकडून नक्कीच ते बघण्यायोग्य असणार आहेत. पर्व पहिल्यामध्ये कुठेतरी कमतरता आम्हाला जर का जाणवली गेली तर त्यांनी नक्कीच भरून आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला, स्क्वेअर केलाय. तोपर्यंत एक धाव घेताना आपल्याला पाहायला भेटलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 7 या आकड्यावरती. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ होताना आपल्याला पाहायला भेटतंय. अजून 2 चेंडू बाकी आहेत, पाहूया मोठा फटका येईल का. पुन्हा एकदा कमबॅक करताना फलंदाज आपल्याला पाहायला भेटतं. आतापर्यंत चेंडूची खेळी झालेली आहे 4. आता गरज असेल 20 मध्ये 25 धावा. 2 अजून चेंडू बाकी आहेत, आपण पाहू शकता. 2 चेंडूचा अजून देखील गेला आहे. पहिल्या चेंडूवरती नो बॉल घोषित केला होता, त्याच्यावरती चौकार येताना आपल्याला पाहायला भेटला होता. पुन्हा एकदा नो चेंडू पंचांकडून घोषित केला गेला आहे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1+ आपल्याला पाहायला भेटतोय. नो +1ची इकडे आघाडी होताना पाहायला भेटलं. अक्षय कुठेतरी बॅकफुटला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू नो चौकार आला, दुसरा चेंडू देखील ते नो केला होता, त्याच्यावरती चांगला प्रहार पाहायला भेटला, पण त्याच्यावरती 1 येताना पाहायला भेटली. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती आपण पाहू शकता 10 या आकड्यावरती. चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा पुन्हा पंचांनी नो घोषित केलाय, म्हणजे कुठेतरी गचाळ षटक म्हणावं लागेल हा श्री स्पोर्ट्स कडून. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच वळेत. पंचांनी हात समांतर करून सांगितलंय अतिरिक्त धाव.
अतिरिक्त धाव, वारंवार कुठेतरी चुकांवर चुका होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा स्लाइस केलंय, चेंडू सरळ डी झोनमध्ये जाताना पाहायला भेटलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. अजून देखील चेंडूची खेळी बाकी आहे, एक चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 वरती. म्हणजे चांगली बातमी म्हणावी लागेल JDS संघासाठी. ओ कुठेतरी इकडे अपील होताना आपल्याला पाहायला भेटतं. पाहूया काय होतंय, काय घडतोय. दोन पंच आपल्यासमोर, एक साईडला किरण, दुसऱ्या साईडला विवेक यांना आपण पाहतोय. दोन्ही मातंबर संघानं गाडी बाद. परंतु गडी बाद होताना कुठेतरी बॅटिंग साईडकडून आपल्याला रेफर होताना देखील पाहायला भेटलंय. प्लीज विनंती असेल की आपण सर्वांनी साईडला व्हायचं आहे. होय, साईडला व्हायचं आहे. बॅटिंग रिव्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. विनंती असेल JDS संघाचा त्याला भागे घ्यायचा आहे साईडला. चला, नक्कीच पंच योग्य तो निर्णय नक्कीच देणार. पंच म्हटलं तर परमेश्वर. न्यायालय असो, मैदान असो किंवा इतर कुठलाही ठिकाण असो, आपल्याला न्यायालयामध्ये पंच नक्कीच लागतात. आणि पंचांच्या भूमिकेमध्ये जे असणारे पंच असतात ते रिस्पेक्ट करणं नक्कीच गरजेचं असणार आहे. कारण पंच कोणाचे नसतात, पंच म्हटलं तर पंच परमेश्वर असतात. आणि त्याच भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात विवेकजी तसेच किरणजी आपल्याला पाहायला भेटत आहेत. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा पहा, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला, परंतु पहा धावसंख्या झालेली आहे. स्लाइस केला, एक धाव गेली आणि एक धावेनी संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन. म्हणजे JDS संघासाठी म्हटलं जातं ना, चांगलं षटक म्हणावं लागेल. आता समीकरण पहा, 18 चेंडू आणि 18 धावा, म्हणजे 18 पे 18. आता कोण बाजी मारेगा, म्हणजे षटक तर खराब येताना आपल्याला पाहायला भेटतंय. परंतु पुढील 3 षटकामध्ये कमबॅक करताना श्री स्पोर्ट्स संघ पाहायला मिळेल की पुढे जाऊन JDS संघ चांगली खेळी करून विजयाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. ही नक्कीच बघण्यायोग्य राहणार आहे. वळूया तोपर्यंत आपण डीजेकडे. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. नक्कीच पुढील गोलंदाज पाहतोय आपण सुनील यांना. म्हणजे 18 चेंडूवर 18 धावा असताना कुठेतरी तुम्हाला एक महत्त्वाचा गोलंदाजी मार्कवर आणणं गरजेचं आहे. परंतु आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सुनील यांना आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू पडल्यानंतर थोडा लेग ब्रेक होताना आपल्याला पाहायला भेटला. आणि लेग ब्रेक झाल्यानंतर JDS संघाने देखील आपल्याला बॉल टू रन्सची धावसंख्या असताना संयमी खेळी करताना पाहायला भेटलं. चला सुनील. हो, पुन्हा पंच हात समांतर, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. म्हणजे जी पद्धत पहिल्या षटकामध्ये होती तेच आपल्याला पुढच्या षटकामध्ये देखील पाहायला भेटते. मी तुमच्याकडे धावा कमी असताना तुम्ही या पद्धतीची गोलंदाजी करणं कुठेतरी संघाला बॅकफुटला नेताना आपल्याला पाहायला योग्य वाटेल. आपण पाहतोय जुनेद यांना 4 चेंडू 4 खेळताना. तदनंतर आपण पाहतोय सलमान यांना 4 चेंडू 3 धावा करताना. म्हटलं तर आपण गोलंदाजी कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला भेटते. पॅडल स्वीप पाहायला भेटलं. एक घुटनात एक तमाशा देख या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला भेटला. परंतु डी झोनमध्ये गेलेला चेंडू, त्याच्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोचलेली आहे 18 वरती. अजून देखील 16 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल. 16 वरती 15. कमबॅक करावा लागेल गोलंदाजी संघाला, कमबॅक करावा लागेल. काय फटका, सरळ चेंडू निघून गेलाय. 2 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार.
पुन्हा एकदा स्लाइस केला, स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला भेटते. या स्ट्राईक रोटेटनं विराट कोहली ज्या पद्धतीने म्हटलं होतं की एखादा षटकार मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. तो बोलतो पहिलं पाहिजे. जितना आता उतना ले, छोटा वाला छोटा छोटा. धावले धावले. हा 10 वाला 10 ले. नक्कीच कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु हेच कमबॅक तुम्हाला लास्टपर्यंत शेवटपर्यंत नेऊन जाणं गरजेचं असणार आहे. लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. आपण पाहतोय 1.5 चेंडूचा खेळ झाला आहे. हो हो, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पंचांनी नो घोषित केलाय, म्हणजे पुन्हा एकदा नो+1, पुन्हा एकदा नो+1 आपल्याला पाहायला भेटतोय. पंच चेक करतील. बॉलिंग नाही, फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नक्कीच एक रिव्ह्यू घेतलाय. पाहूया पंच आपल्यासोबत विवेक जी आहेत. आपण वारंवार यांना पाहतो प्रत्येक सामन्यांमध्ये, आणि जिथे कुठे आयोजन नियोजन असेल नक्कीच आपल्याला सातत्याने जे पंच आपल्याला फेअर डिलिव्हरी इकडून आपल्याला पंचांकडून पाहायला भेटते. म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. म्हणजे आता गरज असेल 12 चेंडू 9 धावा, 12 चेंडू 9 धावा. पहा 2000 चला बॉलर नेम सांगायचं आहे. सुनीलजी विनंती असेल. बॉलरचं नाव संतोष. नक्की जिवलस जीवाचा माझा संतोष मामा. तर तेच गोलंदाजी मार्कवर संतोष आलेले आहेत. पाहूया कशा रीतीने हाताळलं जाईल, कारण 12 चेंडू 9 धावा पाहिजेत. 12 चेंडूमध्ये 9 धावा असताना पाहूया पहिला चेंडू स्लाइस केलाय पॉईंटच्या दिशेने. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला भेटतात. म्हणजे कुठेतरी संयमी खेळी आता करणं गरजेचं असेल JDS संघाला. परंतु जर का तुम्हाला कमबॅक करायचं असेल तुम्हाला विकेटच्या दिशेने जाणं गरजेचं आहे. श्री स्पोर्टला विकेट्स डॉट्स बॉल्स हाताळावे लागतील. पुन्हा एकदा संतोष स्लिप केलाय. पहा पॅडल स्वीपरला पाहायला पुन्हा एकदा भेटलं. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. या 1 धावाने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 26 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आता आपण पाहतोय 10 चेंडू 7 धावा. नक्कीच पंचांचा बोट पहा आसमानाकडे गेलाय आणि गडी होतोय बाद. धक्का मोठा पाहायला भेटतोय JDS संघाला. देऊया संधी, तोपर्यंत ऐकूया एक सुमध थंड पेय पियाचं वॉफेल्स आपल्या समोर आहेत. नंतर मोजेटो देखील आहेत. नक्कीच आपल्या छोट्या दिदी आहेत, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला थंड पेय पियायचं असेल किंवा मोजेटो ही नवीन काहीतरी खाद्य खायचं असेल तर नक्कीच त्या ताईला भेट द्या. ओहो हो, पुन्हा एकदा 1 बाउन्स चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार चौकार.
6 चेंडू 1 रन असे सामने बरेच पाहिलेले आहेत. 6 चेंडू 1 धावा असताना कुठेतरी फिल्डिंग करणारा संघ विजयी झालेला आहे. बरेच वेळा पाहिलेलं आहे. फक्त त्यावेळेला जिम्मेदारी असते ना, ती असते ती जिम्मेदारी कर्णधारावरती. म्हणजे आपल्या टीमचा कर्णधार, सेनापती, सरसेनापती त्याच्यावरती. आता पाहूया काय करतोय, काय बिघडतोय, कशा रीतीने हाताळलं जाईल. वैभव शेवटचा षटक आपल्यासमोर घेऊन येत आहेत. पाहूया. ओ चेंडू सरळ डी झोनमध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटला. विजयी संघाचे मनपूर्वक सहर्ष स्वागत असतील. आणि चला, पराजित झालेला संघ आहे ना, त्या संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. लुझरची मॅच असणार आहे. थोडंसं अडचणीमध्ये मोरेगाव संघ आपल्याला थोडंसं पाहायला भेटलेलं आहे. काहीसं दुविधा झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये, त्यामुळे या मॅच नंतर तो सामना खेळवला जाणार. चला, लुझर संघ आपण यायचं आहे.